22 एप्रिलपर्यंत बाजार समित्यांमध्ये आलेली तूर खरेदी करू अशी घोषणा सरकारने केली। मात्र अजूनही महाराष्ट्रातील गावागावांमध्ये किती तूर पडलेली आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। यामध्ये बाजार समित्यांमध्ये आलेल्या तुरीचा 3 ते 4 पट तूर अजूनही शेतकऱ्यांच्या घरात असल्याचं कळतंय। आता याचं काय करणार याचं उत्तर सरकारही अजून देत नाहीये। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। यवतमाळ जिल्ह्यातलं हे आहे पिंपळगाव। या गावात तुरीची अशी थप्पी घराघरात लागलेली दिसेल। 25 एकर शेतजमिनीचे मालक वसंत मांडुलकर यांनी यंदा 40 क्विंटल तूर पिकवली। बावीस एप्रिल नंतर तूर खरेदी होणार नसल्याचं सरकारनं जाहीर केलं आणि वसंत मांडुलकरांच्या बाजार समितीत हेरझारा सुरू झाल्या, पण टोकन मिळालंच नाही। परिणाम ही 40 क्विंटल तूर आता घरात पडून आहे। व्यापारी आता बाजारात गेलो तर 3200-3300 मागून राहिले तूर, या भावात बोर्डच नाही द्यायला। वार सगळे थकीत आहे। आता पेरणीचा प्रश्न आहे, पैसे नाही आहे सध्या। आता सध्या नागराची आहे, वावर सर्व काम करायचं आहे, तूरच विकले नाही तर पैसेच नाही। काय काय करावं, जे करायचं असेल ते करा, पण शेतकऱ्याच्या शेवटच्या आणि 22चं हे जे आहे ना, हे त्यांना इथे थांबणार नाही, कारण शेतकऱ्यामध्ये उद्रेक होईल। म्हणजे इथे काहीतरी युद्धस्तरावरती काहीतरी होऊन हे 5-7 दिवसामध्ये संपूर्ण जेवढी तूर असेल ती आणून जर केली तरच काहीतरी या महाराष्ट्राच्या संदर्भात बरं होईल। विदर्भात वाशिम हा सर्वात छोटा जिल्हा आहे। या छोट्याशा जिल्ह्यातील हे छोटंसं गाव नागठाणा। या एकट्या गावात तब्बल 2000 क्विंटल तूर विक्रीविना पडून आहे। महाराष्ट्रातल्या या छोट्या गावातली ही स्थिती असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात किती तूर घराघरात पडली आहे याचा अंदाज तुम्ही बांधू शकता। ते नपुसक सरकार हे काहीच करायला लागलं नाही, कोणताच निर्णय द्यायला लागला नाही। आमची एवढी आता आत्महत्येशिवाय वेळ आली, त्याशिवाय पर्याय राहिला नाही। इथलं सरकार बदमाश झालं की कोणताच निर्णय द्यायला लागला नाही की बा काय तुरीचं काय हे लावणं, काय शेतकऱ्याची हे करणं। आमच्या इथं सरासरी 80% तूर विकायची राहिली। गेल साली 10-9.5 असा भाव विकली। यंदा मार्केटात नेऊन तूर नंबर नाही लागत, टोकन घ्या काढून घ्या, तिथं कास्तकरी तूर घेतल्यापेक्षा त्या व्यापारीचा आधी रात्रशाना दिवसा मोजून घ्यायला व्यापारी कास्तकार बस्ता आथरून टाकून निजेलेत, कदरून घराकडे आले। आता तूर घरात पडली तर काळी पडेल आणि बाजारात आली तर अर्थशास्त्राच्या नियमानं तिचा भाव मातीमोल होईल। शेतीसाठी कोट्यवधींची तरतूद होते, मात्र तिचं अर्थशास्त्र कधीच समजून घेतलं जात नाही। मग शेती पिको अथवा न पिको या विस्कटलेल्या व्यवस्थेत फक्त शेतकरीच गुरफटला जातो। सरिता कौशिकसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, वाशिम।